महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा महाराष्ट्र सुपरफास्टमधून 3, 4 आणि 5 जून रोजी मनसेच्या मॅरेथॉन बैठका राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत विविध विषयांवरच्या अध्ययनासाठी मनसेची स्थापन केलेल्या समित्या राज ठाकरेंकडे अहवाल सादर करणार। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेच्या बैठकीत चर्चा होणार। या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीवर चर्चा होणार का याकडे लक्ष। सलग तिसऱ्यांदा आदिवासी विकास विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला। तब्बल 335 कोटींचा निधी वळवल्यानं नाराजी। नीती आयोगाच्या नियमांचं उल्लंघन करत निधी वळवल्याची माहिती। लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवल्याचा आरोप खोटा। फडणवीसांची प्रतिक्रिया। अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणेच निधीचा वापर फडणवीसांकडून स्पष्ट। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दिंड्यांना अनुदान दिल्यानं मोठी मदत। रवींद्र महाराज हरणेंचं वक्तव्य। मात्र यावेळी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी दिंडी अनुदानावर मौन बाळगल्यानं तात्काळ निधी देण्याचा निर्णय घेण्याची वारकऱ्यांची मागणी। केंद्राकडून शेतमालाच्या हमीभावात केलेल्या वाढीचं किसान सभेच्या वतीनं स्वागत। तर सरकारनं आधारभावाप्रमाणे बाजारभाव शेतकऱ्यांना मिळतील असे ठोस उपाय करावेत अशी ही मागणी। राज्यात 19 मे पासून पावसामुळे 39 जणांचा मृत्यू। राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती। अनेक ठिकाणी पावसानं पिकांसह घर आणि रस्त्यांचंही मोठं नुकसान। ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यास 6 जूनपर्यंत मुदतवाढ। ओबीसी विभाग मंत्री अतुल सावेंची माहिती। एमबीए सीईटीचा निकाल जाहीर। 7 विद्यार्थ्यांना 100% गुण। सीईटी सेलकडून प्रवेशाचं वेळापत्रक लवकर जाहीर केलं जाण्याची शक्यता। आणि आता एक धक्कादायक बातमी छत्रपती संभाजीनगरमधील भीषण अपघाताची। या प्रकरणातील आणखी एक व्हिडिओ समोर आला। कारमधील अल्पवयीन चालकांनी स्कूटीला इतकी जोरदार धडक दिली की स्कूटीनं जागेवरच पेट घेतला होता। हा व्हिडिओ पाहून तुमचा देखील काळजाचा ठोका चुकू शकतो। संभाजीनगरच्या हुडको भागात एका भरधाव वेगातील अनियंत्रित कारनं एका स्कूटी चालकाला उडवल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली होती। ही भरधाव कार 10वीत शिकणारा अल्पवयीन चालवत असल्याची माहिती आहे। या प्रकरणी पोलिसांनी सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलाच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात कृष्णा केंडे आपल्यासोबत आहे। कृष्णा, या सगळ्या गोष्टींमधून आता नवनवीन काही बाबी समोर येत आहेत, काय नेमके अपडेट मिळत आहेत? हिट अँड रनचं छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रकरण घडलेलं होतं, ज्याचा सीसीटीव्ही तेवढा भयानक होता की ती कार फरफटत या ठिकाणी स्कूटी किती फरफटत दिली हे दिसलेलं होतं। मात्र आता हा एका व्यक्तीने अपघाताचा काढलेला व्हिडिओ एबीपी माझाकडे आहे आणि आपण पाहतोय की एवढी जोरदार धडक होती की ती स्कूटी जाग्यावरती पेटली। दुसरीकडे जो अपघातामध्ये जखमी झालेला व्यक्ती होता त्याला वाचवण्याचा या ठिकाणी काही लोक प्रयत्न करत होते। त्यातच काही लोकांनी तो जो जखमी व्यक्तीला जो उचलत होता त्याने त्या गाडीला थांबवण्याचा देखील प्रयत्न केला। मात्र त्याच्याही अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून ही गाडी कशा सुसाट वेगाने या ठिकाणी नेण्यात आलेली होती हे या नव्या व्हिडिओमधून आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि यामध्ये हा जो कार चालक होता हा अल्पवयीन पोलिसांच्या मतेने आपल्याला सीसीटीव्हीमध्ये आणि आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये पण दिसतंय की तो एकटा नाही तर अन्य काही तरुण देखील त्याच्यासोबत आहेत। आता प्रश्न पडतो की अल्पवयीन मुलाच्या विरोधात पोलिसांनी या ठिकाणी गुन्हा दाखल केलाय, मात्र ते शुद्धीत होते का, ते नेमके किती या ठिकाणी तरुण होते आणि त्यांनी असे इतक्या जोरदार गाडी नेमकी का चालवली, या सगळ्या प्रश्नाची उत्तर आता पोलिसांना शोधायची आहेत। मात्र काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। लोक थांबवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र त्या चालकाला कसलंच देणं घेणं नाही आणि तो सुसाट वेगानं पुढे निघून गेलाय। त्यामुळे स्वाभाविकच पुढे आता काय कारवाई होते ती पाहावी लागेल। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा सुरू करूया। मीरा भाईंदर महानगरपालिकेतील भाजपा आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा शासकीय बंगल्याच्या समोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न। स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न। या प्रकरणी अजित मैदगी नावाच्या व्यक्ती ताब्यात घेतला आणि त्याला गुन्हाही दाखल केला आहे।
नाल्याचे नैसर्गिक स्रोत बंद असल्यानं भिवंडीत काल अनेक घरांमध्ये गटाराचं पाणी. एबीपी माझानं दाखवलेल्या बातमीची दखल घेत महापालिकेनं जेसीबीच्या साहाय्यानं नैसर्गिक स्रोत पुन्हा सुरू केले. मुंबई महापालिकेचा मालमत्ता करात 15% वाढ करण्याचा निर्णय. जवळपास एका दशकानंतर मुंबईत मालमत्ता करामध्ये वाढ. 9 लाख मालमत्तांवर लागणार 15% जादा कर. मुंबई महानगरपालिकेला 2024-25 मध्ये 6,198 कोटी मालमत्ता कर मिळाला होता, तर चालू आर्थिक वर्षात 7,500 कोटी रुपये मालमत्ता कर मिळण्याची शक्यता. मुंबईत एका इमारतीच्या लिफ्टमध्ये शेजाऱ्याला कुत्रा चावला म्हणून कुत्र्याच्या मालकाला 4 महिन्यांचा कारावास. मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाकडून निकाल. 2018 मध्ये वरळीत ही घटना घडली होती. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागानं 866 ग्रॅम संशयित कोकेन जप्त केला. या प्रकरणी एका परदेशी प्रवाशाला अटक. अंबरनाथच्या 3 झाडी परिसरात अज्ञात मृतदेह आढळल्यानं खळबळ. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम. वैष्णवी आत्महत्या प्रकरणात न्यायालयात हगवणे कुटुंबियांची बाजू मांडणाऱ्या वकिलावरच गुन्हा दाखल. अॅडव्होकेट दुशिंग यांच्यावरच सरकारी वकिलाला कॉलर पकडून मारहाण केल्याचा गुन्हा नोंद असल्याची माहिती. बार असोसिएशननं हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांची सनद रद्द करावी. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी. आपण केलेल्या पोस्टमुळे वकील बांधवांच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागते. हगवणेंच्या वकिलाबाबत केलेल्या पोस्टवर रोहिणी खडसेंनी मागितली माफी. वैष्णवी प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडल्याचा नांदेड पोलिसांना खोटा फोन. आरोपी संतोष गायकवाड विरोधात गुन्हा दाखल. बक्षिसाची रक्कम मिळेल या हेतूनं फोन केल्याची माहिती. कसपटे परिवाराकडून हगवणेंना चांदीच्या गौराई देतानाचा व्हिडिओ समोर. हगवणेंनी वैष्णवीच्या कुटुंबियांकडून चांदीची भांडी मागितल्याचा आरोप झाला होता. डॉक्टर अजय तावरेचा पुणे क्राईम ब्रांच घेणार ताबा. पोर्शे कार प्रकरणात रक्ताची फेरफार तसंच रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट प्रकरणात तो सहभागी होता. पुण्यातील भाजपचे खडकवासल्याचे आमदार भीमराव ताकपीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न. 47 वर्षीय शंकर धुमाळला अटक. सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामतीत नुकसानाची पाहणी. 3 दिवसांआधी मुसळधार पावसानं आणि कालवा फुटल्यानं बारामतीत मोठ्या प्रमाणात नुकसान. ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्या शेतकऱ्यांना 10,000 रुपये देणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा. करमाळा तालुक्यात झालेल्या नुकसानाची आमदार नारायण पाटील यांच्याकडून पाहणी. चिखलातून आणि पाण्यातून वाट काढत कृषी अधिकाऱ्यांसह केली पाहणी. तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश. महाबळेश्वरमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग. ओढे, नदी, नाले तुडुंब. गटार तुंबल्यानं महाबळेश्वरमधील रस्त्यावर पाणीच पाणी. पर्यटकांचे हाल. पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची कसरत. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सामान्य पातळीवर. सध्या कोल्हापुरात पावसाची उसंत. गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसानं पातळी 20 फुटांवर गेली होती. पुण्यातील सिंहगड बिझनेस स्कूल विरोधात पतितपावन संघटनेचं आंदोलन. 11 महिन्यांपासून पगार थकवल्यानं सिंहगड स्कूलचे कर्मचारी मनोज भगत यांनी आत्महत्या केल्यानं पतितपावन संघटना आक्रमक. पावसानं कोल्हापुरातील गांधी मैदानाला तलावाचं स्वरूप. ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात आक्रमक. 5 कोटी खर्चूनही मैदानाला तलावाचं स्वरूप का? ठाकरेंच्या शिवसेनेचा सवाल. पुण्यातील डीपी रस्त्यावर रात्री सुरू असलेल्या कॅफेच्या बाहेर 3 तरुणांकडून कोयतानी हत्यार नाचवत दहशत माजवण्याचा प्रयत्न. वाहनांची तोडफोड. घटना सीसीटीव्हीमुळे समोर. कोल्हापुरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली निवृत्त प्राध्यापिकेला तब्बल 3.5 कोटींचा गंडा. मीना डोंगरे असं 75 वर्षीय निवृत्त प्राध्यापकाचं नाव. गुन्हा दाखल. करमाळ्यात पोलिसांकडून देशी विदेशी दारूचा 5.5 लाखांचा साठा जप्त. पोलिसांकडून एकाला अटक. गुन्हा दाखल. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचे 6 रुग्ण. 6 पैकी एका रुग्णाची प्रकृती गंभीर असून इतर 5 जणांची प्रकृती सर्वसामान्य. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 53वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची बैठक. मुख्यमंत्र्यांसह कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचीही उपस्थिती.
बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण भरलं. मे महिन्यात धरण भरण्याची पहिलीच वेळ. छत्रपती संभाजीनगरमधील दरोड्या प्रकरणी 5.5 किलो सोन्यापैकी केवळ 20 तोळे सोनं लड्डांच्या हाती. हरवलेल्या सोन्यापैकी पोलिसांना केवळ 20 तोळे सोनं मिळालं. केवळ 20 तोळे सोनं मिळालं, उर्वरित सोनं गेलं कुठे? उद्योजक संतोष लड्डा यांचा सवाल. पोलीस आता उर्वरित सोनं रिकव्हर करण्यासाठी काय कारवाई करणार याकडे लक्ष. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात शुभम नेप्ते नावाच्या तरुणाला अटक. या प्रकरणात आतापर्यंत 19 आरोपींना अटक तर अद्याप 18 आरोपी फरार. बीडच्या पाटोदा तालुक्यातील नाळवंडी ग्रामपंचायतीनं अधिकारी S.J. सय्यद निलंबित. कामासाठी पैसे मागितल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निलंबनाची कारवाई. जालन्याच्या घनसावंगीत टोळक्याकडून लाठ्या काठ्यांनी एकाला घरातून बाहेर काढून मारहाण. वाळू तस्करीच्या आर्थिक व्यवहारातून मारहाण झाल्याची माहिती. पाथरवाला गावातली घटना. नांदेडमध्ये आधार अपडेटसाठी पोस्टात आलेल्या महिलांची हाणामारी. क्षुल्लक कारणावरून हाणामारी. दिवसाला केवळ 40 महिलांची आधार अपडेटसाठी नोंदणी होत असल्यानं या ठिकाणी रोजच गर्दी. बीडच्या वडवणी तालुक्यातील चिंचाळ्यामध्ये पुलाचं काम रखडलं. पावसाळ्यात ग्रामस्थांना कसरत करावी लागते. बीडच्या आंबेजोगाई स्थानकात बसनं एका प्रवाशाला चिरडलं. दुर्घटनेत प्रवाशाचा जागीच मृत्यू. दुसऱ्या बसमध्ये चढत असताना बाजूच्या बसनं चिरडल्याची दुर्घटना. लातूरमध्ये 2 खासगी बसचा अपघात. एकाचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. सोलापूर लातूर महामार्गावरची घटना. बीडमध्ये महावितरणचा भोंगळ कारभार समोर. वीज जोडणी नसतानाही प्राथमिक आरोग्य केंद्राला 90,000चं बिल पाठवलं. पुढील 48 तासात मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त. जालन्याच्या परतूर तालुक्यात पाटोदा माव गावात 1 एकर कोथिंबीर पाण्याखाली. विक्रीला आलेली कोथिंबीर जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फटका. बीडच्या आष्टीमध्ये पावसाचा बागायतदार शेतकऱ्यांना फटका. सततच्या पावसामुळे आंब्याची बाग उद्ध्वस्त झाल्यानं महिला शेतकऱ्यानं फोडला टाको.